हेबडे ज्योती आवाज येते का? हो येतोय सर. येते ना? ठीक आहे. आपण मागच्या पिरियडला काय काय झालेलं आहे तर पुढे आपण सुरुवात करूया. मागच्या पिरियडला आपण सागर तळाची ही जी रचना जी आहे ही सागर तळाची रचना आपण अभ्यास आपण ह्याच्यामध्ये आपण करतो आहे. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या घटकांविषयी आपण माहिती जी आहे ही माहिती करून घेतलेली आहे. भूखंड मंच आपण अभ्यास आपण केलेला आहे. त्या भूखंड सीमांत तटवर्ती उठाव जे आहे त्याच्यामध्ये भूखंड मंच आपण अभ्यास केलेला आहे. या भूखंड मंचाची निर्मिती कशा प्रकारची होते आहे ते आपण अभ्यास आपण केलेली आहे. त्यानंतर दुसरा खंडांत उतार आपण याच्यामध्ये आपण अभ्यास जो आहे हा खंडांत उताराचा आपण अभ्यास याच्यामध्ये आपण केलेला आहे. दुसरा खंडांत उतारानंतर तिसरा जो भाग आपण ह्याच्यामध्ये आपण बघितला तो म्हणजे कुठला खंडांत चढ आपण अभ्यास केला. त्यानंतर ही जी सागर द्रोणी आपण अभ्यास केली ही सागर द्रोणी किंवा ओशियन बेसिन फ्लोअर जे आहे हे कशा प्रकारचे आहे त्याविषयी माहिती करून घेत असताना आपण याचे उठाव जे आहे सागर द्रोणी तळाच्या उठावाचे समावेश जे आहे हे दोन भागामध्ये होताना आपल्याला दिसून येत आहे. त्यामध्ये एक अगाध सागर आणि सागरी पर्वत अशा प्रकारचे हे जे दोन जे आहे हे दोन घटक आपण ह्याच्यामध्ये आपण अभ्यास जे आहे हे अभ्यास केलेले आहे. ह्या आगात सागरी तळाचे सुद्धा दोन भाग आहेत. त्या मैदानामध्ये म्हणजे सागरी तळ जे आहे त्या सागरी तळाच्या तळ जे आहे त्याच्यामध्ये हे जे सागरी मैदान आहे आणि दुसरं जे आहे ते म्हणजे सागरी टेकड्या याविषयी माहिती जी आहे ही माहिती आपण अभ्यास आपण केलेली आहे. आगात सागरी मैदान कशाला आपण म्हणतो आहे. त्यानंतर दुसरं आपण आगात सागरी टेकड्या ज्या आहेत त्या संदर्भामध्ये माहिती जी आहे ही माहिती आपण करून घेतलेली आहे. दुसरं सागरी पर्वत आणि सागरी पठार जे आहे या संदर्भामध्ये सागरी कटक आणि चढ आपण अभ्यास आपण केलेला आहे. या सागरी कटकाचे दोन प्रकार जे आहे आपण याच्यामध्ये आपण अभ्यास करत होतो ते म्हणजे कुठला आहे सागरी द्रोणीमध्ये हा दुसरा प्रकार आपण अभ्यास करत होतो ते म्हणजे कुठला सागरी पर्वत किंवा सागरी पठार आपण अभ्यास आपण करत होतो. आता हे जे सागरा अंतर्गत ही जी ज्वालामुखीय हे जे घटक जे आहे त्या ज्वालामुखीय घटकाचे संबंधित असणारे जे पर्वतीय भाग जे आहे पर्वतीय भाग किंवा सागर तळ जे आहे त्या सागर तळापासून ह्याची उंची जी आहे उंची जवळपास या सागर तळ जे आहे ह्या सागर तळापासून याची उंची जी आहे ही उंची 1000 मीटर पर्यंत आहे आणि विस्तार जो आहे हा विस्तार किती 2 ते 10 किलोमीटर पर्यंत याचा विस्तार आपल्याला पाहायला मिळतोय. हे आपण ह्याच्यामध्ये आपण पठाराच्या संदर्भामध्ये किंवा सागरी पर्वत जे आहे सागरी पर्वताची उंची अचानक वाढून ते सागर जे आहे सागरी बेटाच्या रूपाने दृश्यमान स्वरूपामध्ये आपण ह्या ठिकाणी अशा प्रकारचे दिसतात. आणि उदाहरणार्थ याच्यामध्ये हवाई बेटे आहे किंवा ओझरचे बेटे आहे किंवा आपण हे जे बेटे जे आहे सपाट माथ्याच्या पर्वताला आपण काय म्हणतो आहे सागरी पठार. याच्यामध्ये हे जे पठारी भाग जो आहे हा पठारी भाग गट आपण म्हणतोय. या सपाट माथ्याच्या सागरी पर्वताला आपण काय म्हणतोय सागरी पठार किंवा गेवटस अशा प्रकारचा आपण म्हणतोय. म्हणजे हे जे भाग जो आहे हा भाग आपण मागे थोडा घेतला होता. त्यानंतर सागरी चढ जे आहे सागरी कटक आपण अभ्यास करत होतो. सागरी कटक आणि चढ याच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास करत होतो की हा जो भाग जो आहे सागरी तळाचा याच्यामध्ये सागरी तळ कशाला आपण म्हणतोय किंवा हे जे सागरी कटक जे आहे सागरी कटक कशाला आपण म्हणतोय तर सागरी कटक जे आहे हे सागरी कटक हे सागरी भागामध्ये सागरी तळ रचनेमध्ये हे वेगवेगळ्या प्रकारच्या डोंगर रांगा ह्या पर्वतीय सागरी तळ भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. हे जे यांना आपण काय म्हणतोय कटक आपण म्हणतोय. हे एक समांतर आपल्याला हे कटक आपल्याला पाहायला मिळत आहे. हे एक समांतर अशा प्रकारचे जे रांगा जे आहे हे पाहायला मिळत आहे. म्हणजे हे भूपृथ्वीचं जे तळ भाग जे आहे समुद्राचा जो तळ भाग जो आहे त्या समुद्राच्या तळ भागामध्ये हे जे कटक जे आहे या कटक आपण हे जे कटक आहे किंवा हे जे उंचवटे जे आहे या उंचवटांनी एकूण पृथ्वीच्या क्षेत्रफळापैकी जवळपास 23% भूभाग जो आहे हा 23% भूभाग कोणी व्यापलेला आहे तर ह्या सागरी कटकाने व्यापलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर सागरात हे जे महासागरामध्ये हे जे सागरी कटक असून ह्यांची लांबी जी आहे ही लांबी किती किलोमीटर पर्यंत असते
तर ही जी लांबी जी आहे ही लांबी 6500 किलोमीटर पर्यंत यांची लांबी, ह्या कटकांची लांबी आपणास पाहावयास मिळालेली आपणास पाहावयास मिळते आहे. त्याचबरोबर हे जे कटक जे आहे ह्या सागरी कटकाचे दोन प्रकार पडतात. सागरी कटक जे आहे ह्या सागरी कटकांचे दोन प्रकार पडतात. इथपर्यंत आपण मागे अभ्यास केलेला होता की सागरी कटकांचे दोन प्रकार जे आहे, हे दोन प्रकार कोणकोणते आहे, तर त्याच्यातला पहिला जो प्रकार जो आहे हा पहिला प्रकार आहे तो म्हणजे कुठला आहे, क्रियाशील मध्यवर्ती कटक किंवा उंचवटे आपण म्हणतो. क्रियाशील म्हणजे जे क्रियाशील जे आहे, क्रियाशील म्हणजे भूकंप असेल किंवा हे जे ज्वालामुखी जे असेल त्याच्या हे जे घटक जे आहे हे हे घटक उंचवट आपण बाकी ऍक्टिव्ह असतात किंवा ऍक्टिव्ह सेंटर ओशियन रीड्स अँड रायसेस आपण म्हणतोय. हा एक पहिला प्रकार आहे. आणि दुसरा जो प्रकार जो आहे तो म्हणजे कुठला आहे, हे अक्रियाशील सागरी कटक असतात. अक्रियाशील सागरी कटके किंवा उंचवटे अशा प्रकारचं आपण म्हणतोय. इनऍक्टिव्ह एसेमिक रीड्स अँड रायसेस आपण म्हणतो यांना. आता ह्याच्यामध्ये पहिला जो प्रकार जो आपण घेऊया, ही जी सागरी तुम्हाला ह्या ग्राफ मध्ये तुम्हाला दिसत आहे की ह्या सागरी तळाचे ही जी डोंगर रांगा जी आहे याच्यामध्ये एक समांतर आपल्याला पाहायला मिळते. याची लांबी जवळपास 6500 किलोमीटर पर्यंत यांची लांबी आपणास पाहावयास मिळत आहे. आता एक एक पहिला जो प्रकार आपण ह्याच्यामध्ये घेऊ तो म्हणजे कुठला, क्रियाशील मध्यवर्ती सागरी कटक किंवा ह्यालाच आपण किंवा कटक व उंचवटे आपण म्हणूया. म्हणजे हे जे क्रियाशील किंवा ऍक्टिव्ह सेंटर ओसेनिक रीड्स अँड रायसेस आपण म्हणतोय. आता हे तीव्र उताराच्या लांबट टेकड्या, हे जे तीव्र उताराचे आपण पाहतो की हे जे टेकड्यांचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतोय किंवा हा जो ग्राफ जो आहे हा ग्राफ जरा चांगला झूम करून जर आपण बघितला तर ह्या टेकड्या ज्या आहे ह्या सागराच्या तळभागामध्ये हे तीव्र उताराच्या लांबट टेकड्या ज्या आहे ह्या लांबट टेकड्यांना आपण काय म्हणतोय, कटक अशा प्रकारचं आपण म्हणतोय. कटक असं आपण म्हणतोय. आता हे जे कटक जे आहे ह्या कटकांची सागरी कटकांची उंची जी आहे या सागरी तळापासून ह्या कटकांची उंची जी आहे ही उंची 1000 ते 2000 मीटर पर्यंत यांची उंची जी आहे ही उंची आपणास पाहावयास मिळते. कुठल्या, ह्या कटकांची, हे जे कटक जे आहे ह्या कटकांची उंची जी आहे ह्या कटकांची उंची किती, 1000 ते 2000 मीटर पर्यंत असते. आणि त्याचा विस्तार जो आहे हा विस्तार 1000 किलोमीटर पर्यंत आपल्याला पाहावयास मिळतो. विस्तार जो आहे हा विस्तार जर आपण बघितला तर 1000 किलोमीटर पर्यंत त्याचा विस्तार जो आहे. हॉरिझॉन्टल जो विस्तार जो आपण पाहतोय की जो हॉरिझॉन्टल जो भाग जर आपण बघितला म्हणजे हा जो आहे त्याच्यामध्ये क्षितिज समांतर जर आपण पाहतो की याचा विस्तार जर आपण बघितला तर 1000 मीटर पर्यंत आपल्याला त्याचा विस्तार आपल्याला पाहावयास मिळतोय. आणि प्रत्येक महासागरात असे घटक जे आहे हे असे घटक आपणास पाहावयास मिळतात. प्रत्येक घटकामध्ये किंवा प्रत्येक महासागर जे आहेत आपल्या हिंदी महासागरामध्ये अशा प्रकारचे घटक आपणास पाहावयास मिळत आहे. पॅसिफिक महासागरामध्ये अशा प्रकारचे घटक आपणास पाहावयास मिळत आहे. आणि आपण पाहतो की अटलांटिक महासागर जे आहे त्या अटलांटिक महासागरामध्ये अशा प्रकारचे जे घटक जे आहे हे घटक आपणास पाहावयास मिळत आहे. आपण एक एक महासागराचा आपण अभ्यास जो आहे हा अभ्यास आपण सविस्तर याच्यामध्ये करणार आहोत. परंतु हे जे मध्य सागरी आपण मध्य अटलांटिक कटक जे आहे हे मध्य अटलांटिक कटक आपणास याच्यामध्ये पाहावयास मिळत आहे. त्याचबरोबर हे जे सागरी कटक जे आहे याच्यामध्ये कार्लसबर्ग कटक असेल किंवा लोमोनोसोव कटक असेल किंवा पॅसिफिक अटलांटिक कटक असतील, हे कटक आपल्याला वेगवेगळ्या महासागरामध्ये आपणास पाहावयास मिळत आहे. त्याचबरोबर मंद उताराच्या उठावाला आपण काय म्हणतो, ह्या भागामध्ये मंद उतारा जो असतोय, मंद उताराचा जो उठाव जो असतोय त्या उठावाला उंचवटे रायसेस अशा प्रकारचं म्हटलं जाते. रायसेस अशा प्रकारचं म्हटलं जाते. म्हणजे ह्याच्यामध्ये जे ज्या आपण पाहतो सागरी रांगा ज्या आहे, सागरी पर्वतीय रांगा ज्या आहे ह्या सागरी पर्वतीय रांगा आपणास एक समांतर आपल्याला पाहावयास मिळत आहे. म्हणजे त्यांची लांबी जर आपण बघितली तर फार भरपूर आपण पाहिजे 1000 मीटर पासून तर आपण पाहतो की 6500 किलोमीटर पर्यंत आपल्याला हे जे कटक जे आहे हे कटक पाहावयास मिळते. यांची लांबी फार अशा प्रकारची असते. परंतु ज्या वेळेस आपण मंद उतार असतो अगदी त्या कटकांचं याच्यामध्ये जर समजा आपण पाहतो की तीव्र उताराचं जे टेकड्या जे असतात त्या तीव्र उताराच्या टेकड्यांना आपण काय म्हणतोय, कटक अशा प्रकारचं आपण म्हणतोय. आणि ज्या ठिकाणी मंद उतार आहे आणि मंद उताराचा जो उंचवट्याचा जो भाग जो आहे, मंद उतारावर उंचवट्याचा जो भाग जो असतोय त्यालाच आपण काय म्हणतोय, उंचवटे अशा प्रकारचं आपण म्हणतोय. आता हे जे आहे याच्यामध्ये पूर्व पॅसिफिक उंचवटे जे आहे, पॅसिफिक महासागरामध्ये जे पूर्वेकडील जो भाग जो आहे
त्या पूर्वेकडील भागामध्ये अशा प्रकारचे हे मंद उतारावर हे जे उंचवटे जे आहे हे उंचवटे आपणास पाहावयास मिळतात. ते आपण ज्यावेळेस पॅसिफिक महासागर आपण अभ्यास करू त्यावेळेस आपण ते आपण बघणार आहोत. म्हणजे हे जे क्रियाशील घटक जे आहे हे काय आहे? क्रियाशील घटक. क्रियाशील घटक म्हणजे काय? जे पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये, हे जे पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये हा जो शिलारज जो आहे किंवा ज्वालामुखी जे आहे हे ज्वालामुखीचे उद्रेक हे होत असतात आणि त्याच्यामधून जो शिलारज जो आहे किंवा ज्वालारज जो आहे किंवा जो मॅग्मा आपण म्हणतोय, हा मॅग्मा सतत काय करत असतोय तर सतत ह्या सागरी तळावर बाहेर पडत असतो आणि त्याचे उंचवटे निर्माण झालेले आपणास पाहावयास मिळतात किंवा त्या टेकड्या ज्या निर्माण झालेल्या आपणास पाहावयास मिळतात त्यांना आपण काय म्हणतोय? त्यांना हे जे उंचवटे किंवा हे सागरी कटक जे आहे हे सागरी कटकाच्या स्वरूपामध्ये आपणास ते पाहावयास मिळत आहे. त्यानंतर हे जे सागरी कटक जे आहे त्या सागरी कटकानंतर दुसरा जो भाग जो आहे अक्रियाशील सागरी कटक, म्हणजे भूकंप किंवा ज्वालामुखी सारख्या क्रियामधून याची निर्मिती होत नाही. म्हणजे भूकंप किंवा ज्वालामुखी सारख्या क्रियामधून याची निर्मिती होत नाही. क्रियाशील घटकामध्ये कशा प्रकारची निर्मिती होते? भूकंप किंवा ज्वालामुखीच्या उद्रेकापासून त्या ज्वालामुखीमधून जो आपण बाहेर पडणारा जो मॅग्मा जो आहे किंवा जो शिलारज जो आपण म्हणतोय किंवा त्याला हा जो लावा जो आपण म्हणतोय हा लावारस त्या भूपृष्ठावर सागरी तळावर साचलेला असतोय आणि ह्या सागरी तळावर साचल्यानंतर ते आपण पुढं मॅप वगैरे जे आहे ते मॅप बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येतील कशा प्रकारचं आहे ते त्याच्या मार्फत हे कटक निर्माण झालेले असतात, क्रियाशील कटक. आणि अक्रियाशील कटक हे भूकंप किंवा ज्वालामुखी सारख्या क्रियामधून ह्याची निर्मिती होत नाही. तर ह्याची निर्मिती कशा प्रकारची होते? तर ह्याची निर्मिती मुख्यतः जर आपण बघितलं साधारणतः मूर्त ज्वालामुखीच्या पट्ट्यामध्ये, मूर्त ज्वालामुखी म्हणजे काय? एकदा ज्वालामुखी उद्रेक झाला तर त्या ठिकाणी दुसऱ्यांदा तो जो ज्वालामुखी जो आहे हा ज्वालामुखीचा उद्रेक त्या भागामध्ये होत नाही. त्याला आपण काय म्हणतोय? मृत ज्वालामुखी आपण म्हणतोय. अशा मृत ज्वालामुखीच्या पट्ट्यामध्ये ही जी शृंखला जी आहे ही अक्रियाशील सागरी कटक जे आहे किंवा उंचवटे जे आहेत ते कटकांची शृंखला आपल्याला पाहावयास मिळत आहे. त्यांची श्रेणी जी आहे ही श्रेणी आपणास पाहावयास मिळत आहे. म्हणजे प्राचीन भूपट्ट हालचालीमुळे ही जी निर्मिती जी आहे ही निर्मिती झालेली आपणास पाहावयास मिळते. म्हणजे ज्या वेळेस हे जे भूखंड निर्मिती जी आहे, भूखंडांची निर्मिती झाली त्यावेळेस हे जे खंड जे आहे हे वेगनाच्या खंडवळ सिद्धांत आपण अभ्यास करत असताना किंवा प्लेट टेक्टॉनिक आपण अभ्यास करत असताना, हे जे भूपट्ट विवर्तनिकी आपण अभ्यास करत असताना हे भूपट्ट जे आहे हे भूपट्ट एकमेकापासून लांब अंतरावर सरकत आहे आणि त्याच्यामधून ती जी घड्या वगैरे पडलेल्या असतात आणि अशा हालचालीमधून हे जे अक्रियाशील सागरी कटक जे आहे ह्या अक्रियाशील सागरी कटक निर्माण झालेले आपणास पाहावयास मिळत आहे. म्हणजे अशा प्रकारचे हे जे अक्रियाशील कटक आणि उंचवट जे आहे याच्याविषयी माहिती आपणास सांगता येईल. आता याच्यामध्ये अक्रियाशील घटकांचा विचार करत असतात जसं भूपट्ट जे आहे हे भूपट्ट एकमेकापासून लांब सरकत आहे तसं एकमेकापासून जवळ आल्यानंतर त्याच्यामध्ये दाब निर्माण होतोय, त्याच्यामध्ये वड्या पळताय, घड्या पळताय आणि त्याची उंची जी आहे ही उंची वाढताना आपल्याला दिसून येते. अशा प्रकारचे हे जे कटक जे आहे हे सागरी कटक निर्माण झालेले आपणास पाहावयास मिळत आहे. तशाच प्रकारचं याच्यामध्ये सुद्धा उंचवटे आपल्याला पाहावयास मिळत आहे. ह्या अक्रियाशील सागरी कटकामध्ये सुद्धा उंचवटे आपणास पाहावयास मिळत आहे. ते म्हणजे कुठल्याही मंद उताराचा, म्हणजे ज्या ठिकाणी मंद उतार आहे आणि तो जो उंचवट भाग जो आलेला असतोय त्यालाच आपण काय म्हणतोय तर त्यालाच आपण उंचवटे अशा प्रकारचं आपण म्हणतोय. ही जी संकल्पना जी आहे ह्या दोन्ही संकल्पना तुम्हाला समजल्या असतील, जे क्रियाशील घटक आहे आणि अक्रियाशील घटक कशा प्रकारचे निर्माण होतात. क्रियाशील घटक जे आहे हे क्रियाशील घटक भूकंप किंवा ज्वालामुखीच्या उद्रेकामधून त्या शिलारस जो आहे हा शिलारस बाहेर पडत असतोय, लावारस बाहेर पडत असतो. हा जो मॅग्मा जो आहे हा मॅग्मा बाहेर पडल्यानंतर ते जे सागरी तळ रचना जी आहे त्या सागरी तळावर ते साचतंय आणि एकमेकावर साचल्यानंतर त्याची डोंगर रांग जी तयार झालेली आपल्याला पाहावयास मिळते आहे. तशाच प्रकारचे अक्रियाशील घटक जे आहे, अक्रियाशील घटक कशा प्रकारचे निर्माण होतात तर जे प्राचीन भूपट्ट जे आहे भूवर्तनिकी हालचाली जी आहे ह्या भूवर्तनिकी हालचाली मधून हे जे भूपट्ट जे आहे ह्या भूपट्टाचे किंवा सागरी घटक जे आहे ह्या सागरी घटकांमुळे हे जे सागरी घटकांची निर्मिती झालेली आहे ती दाब वगैरे पडल्यामुळे दोन भूखंडाचा किंवा भूपट्टांमधील दाब पडल्यामुळे त्याच्यामध्ये ट्रेस निर्माण झाल्यामुळे आणि दाब पडल्यामुळे ते जे उंचवटे आणि खोलगट भाग जो तयार झालेला असतोय त्यांना आपण काय म्हणतोय हे अक्रियाशील सागरी घटक आपण तयार झालेले आपणास पाहावयास मिळतात. म्हणजे अशा प्रकारचे हे जे घटक जे आहे ह्या घटकांविषयी माहिती आपल्याला याच्यामध्ये सागरी घटक किंवा
चढ किंवा औसेनिक रिड्स आपण म्हणतोय, रिजेस आणि रायसेस आपण म्हणतोय, हे आपण अभ्यास आपण केले. त्यानंतर पुढचं आपल्याला घ्यायचं याच्यामध्ये पुढचा जो भाग जो आहे तो म्हणजे कुठला आहे, सागरी कटकानंतर आपण सागरी कटक किंवा चढ आपण म्हणतोय. याच्यानंतर पुढचा जो भाग जो आहे तो म्हणजे काय, सागरी डोह किंवा यालाच आपण काय म्हणतोय, गर्ता असं आपण म्हणतोय. सागरी डोह किंवा गर्ता असं आपण म्हणतोय. आता हे जे सागरी डोह किंवा ही जी गर्ता जी आहे, ह्या गर्तेच्या संदर्भात आवाज येतोय का आता? आवाज येतोय? हो येतोय सर. हा, आता ह्याच्यामध्ये पुढचा जो भाग जो आहे तो म्हणजे कुठला आहे, सागरी डोह किंवा सागरी गर्ता किंवा ओशनिक डीप्स आपण म्हणतोय. हे ओशनिक डीप जे आहे, हे ओशनिक डीप्स आपल्याला याच्यामध्ये आपल्याला अभ्यास जो आहे, हा अभ्यास याच्यामध्ये आपण करायचा आहे. आता ह्याच्यामध्ये एक मिनिट, हे जे सागरी डोह जे आहे, ह्या सागरी डोह किंवा हे जे सागरी गर्ता जे आहे त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला चर्चा जी आहे ही चर्चा आपल्याला करायची आहे. आता सागरी डोह कशाला आपण म्हणतोय किंवा सागरी गर्ता कशाला आपण म्हणतोय, किंवा हे जे गर्ता जे आहे, डोह किंवा गर्ता किंवा आपण पाहतोय की जो खोलगट भाग असतोय, सागरी तळ जो भाग जो आहे, हा जो सागरी तळाचा जो भाग जो आहे, याच्यामध्ये बघा ह्या ठिकाणी ट्रेस दाखवलेले आहे. हे जे ट्रेसेस किंवा ह्याच्यामध्ये दाखवले जो खोलगट भाग जो असतो, सागरी तळाचा जो खोलगट भाग जो असतो किंवा आपण भूपृष्ठावर ज्या दर्या आपण अभ्यास करतोय, त्या दर्या म्हणजेच काय, दर्या किंवा जे आपण पाहतो की व्ही आकाराची दरी किंवा यू आकाराची दरी आपण म्हणतो, तशाच प्रकारच्या ह्या ज्या दर्या ज्या आहे, ह्या दर्या ह्या सागरी तळावर निर्माण झालेल्या आपणास पाहावयास मिळतात. सागरी तळ जे आहे ह्या सागरी तळावर निर्माण झालेले आपणास पाहावयास मिळत आहे. आता याच्यामध्ये हे जे सागरी तळ जे आहे, ह्या सागरी तळामध्ये ह्या डोह किंवा हे जे सागरी गर्ता जे आहे, ह्या सागरी गर्ता निर्माण झालेले आपणास पाहावयास मिळत आहे. त्याच्यामध्ये सागरी तळाचा जो खोलगट भाग जो असतोय, त्या सागरी तळाच्या खोलगट भागांना आपण काय म्हणतोय, सागरी डोह असं आपण म्हणतोय. म्हणजे हे जे सागराचा तळ भाग जो आहे, या सागराच्या तळ भागाचा जो अगदी खोल जो भाग जो असतो, खोलगट भाग जो असतो, त्या खोलगट भागाला आपण काय म्हणतोय, डोह असं आपण म्हणतोय. म्हणजे हे जे खोलगट भाग जे असते त्या खोलगट भागांना आपण काय म्हणतोय, डोह असं आपण म्हणतोय. हे अति खोल भाग असतात. हे जे डोह जे असतात ते अति खोल अशा प्रकारचे असतात आणि त्याची रुंदी जर आपण बघितली तर अत्यंत अरुंद स्वरूपाचे असतात. अत्यंत अरुंद स्वरूपाचे आपणास पाहावयास मिळत आहे. त्याचबरोबर तीव्र उताराचा जे सागरी डोह जे आहे, जे अत्यंत आपण पाहतो की याच्यामध्ये अत्यंत तीव्र उताराच्या सागरी डोहांना काय म्हणतो आपण, सागरी गर्ता असं आपण म्हणतोय. जे डोह जे असतात ते डोह कसे असतात, अत्यंत कमी, आपण याची खोली जी आहे ती खोली कमी असते आणि अत्यंत तीव्र उतार जे असते आणि ह्या तीव्र उताराच्या गर्तांना आपण काय म्हणतोय, डोहांना आपण काय म्हणतोय, तर गर्ता अशा प्रकारचं आपण म्हणतोय. याची गर्ताची जी खोली जी असते ती खोली जास्त असते, खोली ही जास्त असते. आता ही जी सागरी गर्ता जी आहे, ह्या सागरी गर्तांची लांबी जवळपास किती असते, 300 ते 5000 किलोमीटर पर्यंत असते. 300 ते 5000 किलोमीटर पर्यंत ह्याची खोली आपणास पाहावयास मिळते. 300 ते 5000 किलोमीटर पर्यंत याची खोली आपणास पाहावयास मिळते. आणि याची रुंदी जी आहे, ही रुंदी किती असते, तर 30 ते 100 किलोमीटर पर्यंत याची रुंदी असते. 30 ते 100 किलोमीटर पर्यंत याची रुंदी आपणास पाहावयास मिळते. आता ह्याची खोलीच्या संदर्भामध्ये विचार करत असताना आपण बाकी खोली 6 किलोमीटर पर्यंत असते. रुंदी किती, रुंदी आपण बाकी 30 ते 100 किलोमीटर पर्यंत असते. आणि खोली जी आहे ही खोली अत्यंत आपण पाहतो की खोली जी आहे ही सरासरी खोली जर आपण बघितली
तर 6 किलोमीटर पर्यंत याची खोली आपणास पाहावयास मिळते ह्या सागरी गर्तांची. परंतु त्याच्याही पेक्षा जास्त खोल अशा प्रकारच्या ज्या दर्या ज्या आहे याच्यामध्ये सागरी गर्ता ज्या आहे किंवा सागरी दर्या आपण म्हणूया त्यांना, ही जी सागरी दर्या ज्या आहे, सागरी गर्ता ज्या आहे, ह्या सागरी गर्ता आपणास पाहावयास मिळते. आणि ह्या गर्तांच्या भिंती जर आपण बघितले ह्या भागामध्ये तुम्हाला दिसत असेल, हे जे गर्ता जे आहे ह्या गर्तांची खोली जर आपण बघितली तर याच्या भिंती किंवा ह्याचे जे कडे जे आहे हे अत्यंत तीव्र उताराचे असतात, अत्यंत तीव्र उताराचे असतात. आणि सामान्यतः याचे हे कशा लगत असतात, हे जे भाग जे असतात किंवा हे जे गर्ता जे असतात हे गर्ता नेमका आपल्याला कुठं पाहायला मिळतात जास्तीत जास्त, तर ज्या भागामध्ये ज्या महासागरामध्ये जे भूकंप किंवा ज्वालामुखीचे जे पट्टे जे आहे, भूकंप किंवा ज्वालामुखीच्या पट्ट्या लगत अशा प्रकारच्या हे जे सागरी गर्ता जे आहे, हे सागरी गर्ता किंवा सागरी डोह जे आहे, हे सागरी डोह निर्माण झालेले आपणास पाहावयास मिळतात. सागरी डोह निर्माण झालेले आपणास पाहावयास मिळत आहे. म्हणजे अशा प्रकारचं आपल्याला ह्या ठिकाणी सागरी गर्ताची माहिती आपणास सांगता येते. आता ही जी सागरी गर्त ज्या प्रत्येक महासागरामध्ये आपणास पाहावयास मिळते. आता प्रत्येक महासागरामध्ये जर बघितलं आपण पाहतो की याच्यामध्ये जर आपण बघितलं तर प्रत्येक महासागरामध्ये जगामध्ये जवळपास हे जे गर्ता जे आहे, या सागरी गर्ता जर आपण बघितल्या जगामध्ये तर जवळपास हे जे गर्ता जे आहे ह्या गर्तांचा प्रत्येक महासागरामध्ये पाहायला मिळतं. म्हणजे सागरी गर्ता जगात एकूण 57 सागरी गर्ता आहे. किती? 57 सागरी गर्ता ज्या आहे ह्या 57 सागरी गर्ता आपल्याला एकूण पूर्ण महासागरांमध्ये जगामध्ये एकूण सागरी गर्ता आपणास पाहायला मिळत आहे. आणि त्याची पॅसिफिक महासागरामध्ये सर्वाधिक अशा प्रकारची ह्या गर्ता आपल्याला पॅसिफिक महासागरामध्ये सर्वाधिक आपणास पाहायला मिळत आहे. ते म्हणजे किती आहे? 32 गर्ता ज्या आहे ह्या 32 गर्ता एकट्या पॅसिफिक महासागरामध्ये आहे. आणि अटलांटिक महासागरामध्ये 19 गर्ता आहे. किती? 19 गर्ता सागरी आपण पाहतो की हे अटलांटिक महासागरामध्ये आपणास पाहायला मिळत आहे. आणि हिंदी महासागरामध्ये हे जे हिंदी महासागर जे आहे त्या हिंदी महासागरामध्ये ही जी गर्ता जी आहे या हिंदी महासागरामध्ये 6 गर्ता आपणास पाहायला मिळत आहे. म्हणजे याच्यामध्ये पॅसिफिक महासागरामध्ये असणारी जगातील सर्वात खोल जी गर्ता जी आहे ही जगातील सर्वात खोल गर्ता मरियाना गर्ता आहे. कुठले? मरियाना गर्ता. याची लांबी जर आपण पाहतोय मागे तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये ह्याच्यात तुम्हाला सांगितलं की ह्याची खोली जी असते ही खोली किती? 6 किलोमीटर पर्यंत याची खोली असते सागरी गर्ताची. परंतु याच्यापेक्षाही खोल गर्ता याच्यामध्ये पाहावयास मिळत आहे. ती म्हणजे ह्या मरियाना गर्ताची जी खोली जी आहे ही खोली जवळपास याची खोली जर बघितली आपण तर 1122 मीटर खोल आहे. किती? 1122 मीटर म्हणजे आपण 11.22 किलोमीटर 11.22 किलोमीटर एवढी खोली जी आहे एवढी खोली आपल्याला ह्या मरियाना गर्ताची आपल्याला पाहावयास मिळत आहे. म्हणजे ही जगातील सर्वात खोल गर्ता म्हणून पॅसिफिक महासागरामध्ये आपणास पाहावयास मिळत आहे. म्हणजे अशा प्रकारच्या हे जे गर्ता जे आहे हे तुम्हाला आताच सांगितलं की हे 57 गर्ता जगामध्ये 57 गर्ता आपल्याला पाहायला मिळत आहे. पॅसिफिक महासागरामध्ये 32 गर्ता आहे. अटलांटिक महासागरामध्ये 19 गर्ता आहे. हिंदी महासागरामध्ये 6 गर्ता ज्या आहेत त्या 6 गर्ता आपणास पाहावयास मिळत आहे. ह्याच्यामध्ये ह्या ज्या गर्ता ज्या आहेत त्याच्यामध्ये पॅसिफिक महासागरामध्ये जर आपण पाहतो की सर्वात जास्त खोल गर्त्यांचा जर आपण विचार जर आपण केला तर याच्यामध्ये ह्या ज्या गर्ता ज्या आहेत ह्या गर्ता आपल्याला याच्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळत आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये बघा एक आपण ही जी खोली जी आहे याची खोली सुद्धा दिलेली आपणास पाहावयास मिळत आहे. खोली सुद्धा दिलेली आहे. पॅसिफिक महासागरामध्ये ज्या 32 गर्ता ज्या होत्या त्या 32 गर्तेपैकी आपण 8 गर्ता जरा म्हणजे खोल गर्ता ज्या आहे त्या खोल गर्ता आपण याच्यामध्ये आपण घेतलेल्या आहे. म्हणजे 6 किलोमीटर पेक्षा जास्त ज्या खोलीच्या ज्या आहे गर्ता त्याच याच्यामध्ये आपण घेतलेल्या आहे. त्या म्हणजे कुठल्या आहे तर याच्यामध्ये क्युराईल बेट जे आहे ते क्युराईल बेटाजवळ आपण पाहतो. क्युराईल बेटाजवळ आपण कामचाटका नावाचं आपण पाहतो की ही जे रीड्स गेलेली आहे त्याच्यामध्ये त्याची खोली जी आहे ही खोली किती आहे? 10.5 किलोमीटर आपल्याला पाहावयास मिळत आहे. त्याची रुंदी जी आहे ही रुंदी 2200 किलोमीटर एवढी रुंदी ह्या गर्तेची आपल्याला पाहावयास मिळत आहे. आणि त्याची सरासरी रुंदी जर आपण बघितली तर सरासरी रुंदी किती आहे? 120 किलोमीटर एवढी सरासरी रुंदी आपणास पाहावयास मिळते. आणि जपान जवळ असणारी जी जपानची गर्ता आपण म्हणतोय ती जपानची गर्ता किती आहे? 8.4 किलोमीटर एवढी 8.4 किलोमीटर एवढी गर्ता आपणास याच्यामध्ये आपणास पाहावयास मिळते आहे. 8.4 किलोमीटर त्याची रुंदी किती आहे? तर ह्याची रुंदी 800 किलोमीटर आहे. आणि सरासरी रुंदी जी आहे ती रुंदी
90 किलोमीटर एवढी आहे. आणि आता तुम्हाला सांगितलं की जी जगातील सर्वात खोल जी गर्ता जी आहे ती म्हणजे कुठले मरियाना गर्ता किंवा मरियाना ट्रेस आपण म्हणतोय. ह्या मरियाना ट्रेसेस मध्ये आपण पाहतोय की याची खोली जी आहे ही खोली 11 किलोमीटर पर्यंत 11.22 किलोमीटर आपण बघतोय. तेवढी किलोमीटर आपल्याला पाहावयास मिळत आहे ते आपण याच्यामध्ये आपण बघितले. आणि याची लांबी जी आहे ही लांबी किती आहे 22.50 किलोमीटर जे आहे हे 22.50 किलोमीटर एवढी रुंदी जी आहे एवढी रुंदी आपणास याच्यामध्ये आपणास पाहावयास मिळते. आणि सरासरी रुंदी जी आहे ही सरासरी रुंदी किती आहे 70 किलोमीटर एवढी रुंदी आपणास याच्यामध्ये आपणास पाहावयास मिळते. आणि फिलिपाईन्स जे आहे त्या फिलिपाईन्सचा जर आपण विचार जर आपण केला तर फिलिपाईन्स मध्ये 10.5 किलोमीटर एवढी रुंदी जी आहे 10.5 किलोमीटर फिलिपाईन्सची गर्ता याच्यामध्ये पाहावयास मिळते. त्याची लांबी जी आहे ही लांबी किती आहे लांबी 1400 किलोमीटर आहे आणि सरासरी रुंदी ही 55 किलोमीटर आपल्याला पाहायला मिळते. आणि केर मॅन्डेक ही जी गर्ता जी आहे त्याची खोली किती आहे 10 किलोमीटर आणि त्याची लांबी जी आहे ही लांबी 1500 किलोमीटर पर्यंत आपणास पाहावयास मिळते. आणि रुंदी जी आहे ही रुंदी सरासरी रुंदी 40 मीटर. आणि पेरू चिलीची जी गर्ता जी आहे तिची खोली 8.3 आणि त्याची लांबी जी आहे ती 5900 किलोमीटर पर्यंत त्याची लांबी आपल्याला ह्या चिलीची गर्दीची आपल्याला पाहावयास मिळते. आणि त्याची रुंदी जी आहे ही रुंदी किती 100 किलोमीटर पर्यंत याची रुंदी आहे. म्हणजे अशा प्रकारचे. आणि हिंदी महासागरामध्ये जी जावा गर्ता आहे ही जावा गर्ता प्रसिद्ध आपण 6 गर्ताच हिंदी महासागरामध्ये आहे. परंतु याच्यामध्ये त्या खोल अशा प्रकारच्या 6 किलोमीटरच्या आतल्या त्या ठिकाणी गर्ता आहे. आणि जावा गर्ता जी आहे 6 किलोमीटर पेक्षा जास्त ही फक्त एकच त्या ठिकाणी गर्ता आपल्याला याच्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. त्याचबरोबर अटलांटिक महासागर जे आहे त्या अटलांटिक महासागरामध्ये सुद्धा ह्या अशा प्रकारच्या रोमांस आपण पाहतो की याच्या पोर्टेरिको गर्ता जी आहे तिची ह्या ठिकाणी लांबी रुंदी दिलेली आहे खोली दिलेली आहे. त्याची 8.6 किलोमीटर त्याची खोली आहे. 1550 किलोमीटर त्याची लांबी आहे आणि रुंदी सरासरी 120 किलोमीटर आहे. साऊथ सँडविच नावाची ही जी गर्ता जी आहे त्याची खोली ही अशा प्रकारचे याच्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळते आहे. ही जी 1450 किलोमीटर एवढी त्याची लांबी आपणास पाहावयास मिळते. आणि रुंदी जी आहे ही रुंदी 90 किलोमीटर एवढी रुंदी आपणास याच्यामध्ये आपणास पाहावयास मिळते. आणि जी रोमांसे किंवा डिझार्ट आपण म्हणतोय ही जी गर्ता जी आहे ही अटलांटिक महासागरामध्ये गर्ता आपणास पाहावयास मिळते. त्याची 7.9 किलोमीटर याची खोली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे समुद्र तळापासून समुद्र तळ जे आहे त्याच्यापेक्षा खोल भागामध्ये आपल्याला ही गर्ता आपल्याला पाहावयास मिळते. आणि त्याची रुंदी जी आहे ही रुंदी सरासरी रुंदी 60 किलोमीटर आहे आणि लांबी जी आहे ही 300 किलोमीटर एवढी लांबी आपणास याच्यामध्ये आपणास पाहावयास मिळते आहे. त्याचबरोबर हे झालं आपण पाहतोय की हे गर्तेच्या संदर्भामध्ये पुढचा जो घटक जो आहे हा पुढचा घटक द्वीपचाप असं आपण म्हणतो. द्वीपचाप म्हणजे काय द्वीपचाप म्हणजे आपण पाहतोय की जी ज्वालामुखी शृंखला जी असते किंवा जी पर्वतीय रांगा जी असते त्या पर्वतीय रांगा जी आहे ह्या पर्वतीय रांगांचा जो वरचा जो भाग जो आहे त्या वरच्या भागाला आपण काय म्हणतोय ही जी वरचा जो भाग जो आहे त्या वरच्या भागाला ज्वालामुखी बेटाची ही जी शृंखला जी असते ही शृंखला ही बघा याच्यामध्ये आपण पाहतो की हे जे मॅप तुम्हाला दाखवलेल्या पॅसिफिक महासागरामध्ये ही जी आता तुम्हाला सांगितलं ह्याच्यामध्ये नकाशे आपण बघितले त्याच्यामध्ये सागरी भागामध्ये जे सागरी तळापासून जो भूपृष्ठ समुद्राचं जो आपण पाहतो की पाण्याची पातळी जे त्या पाण्याच्या पातळीपेक्षा जो वर आलेला जो भाग जो असते त्या वर आलेल्या भागाला आपण काय म्हणतोय सागरी द्वीप आपण म्हणतोय. चाप अशा प्रकारचे द्वीप चाप अशा प्रकारचं आपण म्हणतोय. द्वीपचाप म्हणजे काय की त्याचा आकार हा कशा प्रकारचा असतोय धनुष्यकार आकार असतो. जो बाहेरून जर आपण बघितलं तर वक्राकार अशा प्रकारचा आकार आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे ही समुद्राची पातळी समुद्राच्या पाण्याची जी पातळी आणि ती जी जमिनीचा जो भूभाग जो आहे हा कशा प्रकारचा असतोय वक्राकार असतोय धनुष्याकार असतोय. म्हणून त्याला आपण काय म्हणतोय चाप आपण म्हणतोय. म्हणजे ही जी ज्वालामुखीय बेटांची ही जी शृंखला जी आहे ही शृंखला असून ती खुल्या आपण पाहतो की खुल्या सागराकडे जे आपण पाहतोय की कशा प्रकारचे असते बहिर्वक्र स्वरूपाचे असते. यामुळे तिला आकार कशा प्रकारचा प्राप्त होतोय धनुष्यकार अशा प्रकारचा आकार प्राप्त होतोय. म्हणून याला द्वीपचाप अशा प्रकारचं म्हटलं जातंय. या बेटांची जी मालिका जी आहे ह्या बेटांची मालिका सागरी गर्ता व सागरी पर्वत श्रेणी यांना समांतर दिशेस आपल्याला याच्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे सागरी बेटांची मालिका किंवा सागरी गर्ता किंवा सागरी पर्वत श्रेणी जी आहे या सागरी पर्वत श्रेणी यांना समांतर
दिशेत याच्यामध्ये पाहावयास मिळतात. दोन महासागरीय भूपट्ट जे आहे ह्या दोन महासागरीय भूपट्ट केंद्राभिमुख होऊन त्याची टक्कर होते आणि ज्वालामुखीच्या उद्रेकामधून ही जी सागरी बेटांची जी निर्मिती जी आहे ही सागरी बेटांची निर्मिती झालेली आपणास पाहावयास मिळते. मागे तुम्हाला जे क्रियाशील उंचवटे जे आपण बघितले, क्रियाशील जे उंचवटे आपण बघितले त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याची माहिती तुम्हाला सांगितली की जे क्रियाशील उंचवटे म्हणजे काय, जे भूकंप किंवा ज्वालामुखीच्या उद्रेकामधून जे शिलारस असेल किंवा जो लावारस असेल हा लावारस मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असतोय आणि बाहेर पडल्यानंतर त्याच्यामधून जो डोंगर रांगा जी आहे त्याच्यावर जो साचलेला जो शिलारस जो आहे एकमेकावर त्या ठिकाणी वर साचत जात असतो आणि जी पर्वतीय रांग जी आहे ही पर्वतीय रांग ही तयार झालेली आपणास पाहायला मिळते आणि अशा प्रकारचे सागरी चाप जे आहे किंवा द्वीपचाप जे आहे द्वीपचाप तयार होताना आपल्याला दिसून येत आहे. हे तुम्हाला समजलं असेल की द्वीपचाप म्हणजे काय, ज्वालामुखीय बेटांची ही शृंखला असून ती खुल्या सागराकडे कशा प्रकारची दिसते, बहिर्वक्र आकाराची आपल्याला दिसते आणि यामुळे तिला आकार जो आहे हा आकार कशा प्रकारचा प्राप्त होत असतोय, धनुष्यकार अशा प्रकारचा आकार प्राप्त होतोय आणि यालाच आपण काय म्हणतोय, द्वीपचाप अशा प्रकारचा आपण म्हणतोय. म्हणजे ही जी बेटांची जी मालिका जी आहे ही बेटांची मालिका सागरी गर्ता किंवा सागरी पर्वत श्रेणी जी आहे यांना कशा प्रकारचं असतं, समांतर अशा प्रकारचं असतं, समांतर अशा प्रकारच्या दिशेस आपल्याला पाहावयास मिळते. आणि दोन महासागरीय भूपट्ट जे आहे ह्या दोन महासागरीय भूपट्ट ज्यावेळेस केंद्राभिमुख होतात, म्हणजे केंद्राभिमुख म्हणजे काय, हे दोन भूपट्ट जे आहे एकमेका जवळ येतात आणि त्याच्यामधून हे सरकत असताना त्याच्यामध्ये दाब निर्माण होतोय आणि वरच्या भागामध्ये जो पट्टा जो आपण पाहतो की भूभाग जो आहे हा भूभाग उंचावत जाताना आपल्याला दिसून येते आणि त्याची टक्कर होताना आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे त्याच्या उद्रेकामधून हे जे सागरी बेट जे आहे हे सागरी बेट निर्माण झालेले आपणास पाहावयास मिळत आहेत. त्यानंतर याच्यामध्ये शेवटचा जो भाग जो आहे सागरी तळ रचनेचा जो शेवटचा जो भाग जो आहे तो म्हणजे कुठला आहे तर सीमांत द्रोणी. आता ह्या सीमांत द्रोणी म्हणजे काय की याच्यामध्ये आपण बघितलं की हे जे द्रोणी जे आहे द्वीपचाप तुम्ही आपण अभ्यास केलाय आता याच्यामध्ये सीमांत द्रोणी का ह्याच्यामध्ये द्वीपचाप आणि जे भूखंड जे आहे भूखंड यांच्या दरम्यान सागर तळाच्या गर्तिका जी असते, सागर तळाची जी गर्तिका जी आहे गर्तिका किंवा दोन स्वतंत्र परंतु समांतर द्वीपचापाच्या दरम्यानच्या प्रदेशाला आपण काय म्हणतोय, सीमांत सागरी द्रोणी अशा प्रकारचं आपण म्हणतोय. उदाहरण आपण पाहतो की याच्यामध्ये जपानचा समुद्र आहे किंवा ओखाटसचा समुद्र जे आहे किंवा फिलिपाईनचा समुद्र जे आहे, फिलिपाईनचा समुद्र आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये बघा हे जे द्वीपचाप जो आहे, द्वीपचाप जे आहे हे जे भूखंड आपण पाहतो की याच्यामध्ये ह्या सागरी रांगा जे आहे ह्या सागरी बेट जे आहे सागरी बेट उंचावर झालेले आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ह्याच्यामध्ये ह्या तळाच्या ही जी गर्तिका जी आहे ह्या गर्तिकेच्या मध्ये दोन स्वतंत्र परंतु समांतर अशा प्रकारचे हे द्वीपचाप जाताना आपल्याला दिसून येतात. दरम्यानच्या हा जो प्रदेश जो आहे या दरम्यानच्या प्रदेशाला आपण काय म्हणतोय, सागरी द्रोणी अशा प्रकारचं आपण म्हणतोय. म्हणजे याच्यामध्ये जपानचा समुद्र असेल किंवा ओखाटसचा समुद्र असेल किंवा फिलिपाईनचा समुद्र असेल किंवा हे जे समुद्र तुम्हाला याच्यामध्ये दाखवलेले आहे, हे जे बेट तुम्हाला दाखवलेले गेलेले आहे हे कशा ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी सांगता येईल की हा जो मधला जो भाग जो असते त्या मधल्या भागाला आपण काय म्हणतोय, जी गर्तिका किंवा जे सीमांत द्रोणी अशा प्रकारचे ह्या भागाला आपण याला आपण म्हणत असतो. हे जे द्रोणी जे आहे या सीमांत द्रोणी म्हणून याचा उल्लेख आपण करतोय. याच्यामध्ये यानंतर शेवटचा जो भाग जो आहे हा शेवटचा भाग म्हणजे कुठला तर सीमांत द्रोणीचा आपण हे आपण अभ्यास करतोय. याच्यामध्ये शेवटचा भाग कुठला आहे, सागरी पठार आपण म्हणतो. हे जे सागरी पठार जे आहे ते आपण अभ्यास करूया. परंतु ह्याच्यामध्ये सर्वसाधारण सीमांत सागरी द्रोणीची जी खोली जी आहे 2 पेक्षा जास्त असते. दोन पेक्षा जास्त असते म्हणजे 2 पेक्षा जास्त असते. यामुळे द्रोणीची बाह्य भागापेक्षा खोलवर भागावर सागरी जलापासून तळांचे जे जल भाग जे आहे जल काही प्रमाणात अलग झालेले असते. अशा संक्रमित खोल सागरीय द्रोणी जी आहे ह्या सागरीय द्रोणी वैशिष्ट्यपूर्णरित्या याच्यामध्ये असलेल्या सागरी कवचावर किंवा गाळाचं जे औषध जे आहे गाळाचं संचयन याच्यावर त्या ठिकाणी झालेलं असते. अशा प्रकारचे हे बेसिन विषयी माहिती आपल्याला सांगता येते. त्यानंतर शेवटचा जो आहे ते म्हणजे कुठला आहे, सागरी पठार किंवा प्लेटू आपण म्हणतोय. म्हणजे सागरी मैदानापेक्षा जी कमी खोली परंतु जास्त उंचीच्या सपाट विस्तृत भाग जे आहे त्या जास्त उंचीच्या सपाट विस्तृत भागांना सागरी पठार असे म्हणतात. त्यांची उंची जी आहे ही उंची किती
1 ते 2 किलोमीटर असून सागराच्या पृष्ठभागाच्या वर ते येत नाही. म्हणजे सागरी पठार जे आहे, सागरी पठार तुम्हाला मागे याच्यामध्ये दाखवले होते की भूपृष्ठ जे आहे, सागरी पृष्ठभाग जे आहे, सागरी पृष्ठ म्हणजे तळ भागाचा जो भाग जो आहे त्याच्यामध्ये उंचवटाचा भाग असतोय आणि त्या उंचवटाच्या भागामध्ये जो त्याचा डोक्यावरचा म्हणजे काय आपण पाहतो की शिखरावरचा जो भाग जो असतो तो थोडा सपाट झालेला असतो, त्याला आपण काय म्हणतोय, पठार आपण म्हणतोय. याची उंची जी आहे, याची उंची जवळपास 1 ते 2 किलोमीटर अशा प्रकारचे आपणास याच्यामध्ये आपणास पाहावयास मिळते. म्हणजे अशा प्रकारची ही जी सागरी तळ रचना जी आहे त्या सागरी तळ रचनेची माहिती याच्यामध्ये आपण घेतलेली आहे. उद्या 10 वाजता आपण म्हणजे 3 महासागराची माहिती आपल्याला करून घ्यायची. पॅसिफिक महासागर, हिंदी महासागर आणि अटलांटिक महासागर याच्याविषयी माहिती जी आहे सविस्तर अशा प्रकारची, प्रत्येक महासागराच्या तळ रचनेची सविस्तर अशा प्रकारची माहिती आपण उद्याच्या पिरियडला आपण करून घेऊया. समजलं का इथपर्यंत? हो सर. हा, ठीक आहे. आपण उद्या 10 वाजता आपण पुढचा जो पिरियड जो आहे तो उद्या 10 वाजता आपण घेऊया. ठीक आहे.